कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. नमस्कार रसिक हो. कलावंत यशाच्या शिखरावर पोहोचला की त्याच्याभोवती चाहत्यांचा प्रचंड गराडा असतो. तो कलाकार चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनून जातो. पण त्यानं हे यश कसं गाठलं, त्याच्या मार्गामध्ये कोणत्या अडचणी आल्या, हा प्रवास कसा घडला, हे फार थोड्या लोकांना माहीत असतं. आज आपण एका यशस्वी कलाकाराबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार निळू भाऊ. नमस्कार निळू भाऊ, तुमचा सगळा जीवन प्रवास जाणून घेण्याची आमची इच्छा आहे. बर, आपण सुरुवात तुमच्या घरापासूनच करूया. चालेल. पुण्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग, त्यातल्या सरहद्दीवरली तुमची खडकमाळाळी, त्यातला बोराटेवाडा, बरोबर आहे ना? अगदी. त्या बोराटेवाड्याची अशी मोठी चौकट पण दार नसलेली. आत शिरलं की तुमचं बिऱ्हाड. पहिल्या खोलीमध्ये अशी डाव्या हाताला कॉट घातलेली, समोर तुमच्या मातोश्री आणि 3-4 स्त्रिया अशा फुलांचे हार करत बसलेल्या. भिंतीला टेकून तुमचे वडील म्हणजे गुडघ्याला अशी मिठी घालून बसलेले आणि अंगावर ब्लू डार्क रंगाचा कोट आणि ब्राऊन रंगाची टोपी, बरोबर? अगदी. नंतर मधली खोली आणि त्याच्यानंतर आज स्वयंपाकघर. इथपर्यंत मी तुम्हाला आणून सोडलेला आहे. आता पुढचा प्रवास तुम्हीच सगळा सांगा, त्या आळीतला आणि त्या वाड्यातला. खडकमाळाळी म्हणजे सगळी मिश्र वस्ती. पाठीमागे हरिजन वस्ती होती आणि समोर पंचावत मिशनची शाळा, हॉस्पिटल, वसतिगृह, मुलांचं चर्च होतं तिथं, आणि ती ख्रिश्चन मंडळींची वस्ती. आणि त्याच्याही पाठीमागं गेलं की संपूर्ण मुस्लिम वस्ती. अच्छा. असं अतिशय मिश्र वस्तीमध्ये. हो. आणि याच्यामध्ये मला आठवते ते हे की तसे कधी वादविवाद घडले नाहीत तिथं, भिन्न धर्मी असून सुद्धा. म्हणजे मला हे आठवतं की दिवाळीच्या वेळेला माझ्या बाजूला जो इब्राहिम नावाचं माणसाचं कुटुंब होतं, त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी केली जाते. आणि 1 तारखेला किंवा नाताळाच्या काळामध्ये ती सगळी ख्रिश्चन मंडळी आमच्या घरी फराळ देऊन येऊन जात होती. असं अतिशय जिव्हाळ्याचं वातावरण त्या काळात होतं. आणि मग घरातली अवस्था काय? नाही, घरातली अवस्था त्या काळची तर फारच वाईट होती. म्हणजे सगळ्यांना कष्ट करावं लागत होते. हो का? हां, अतिशय. म्हणजे जसं आई फुलांच्या माळा करत होती, बहिणी भाऊ सगळे मदत करत होते, वडील थोडे थकलेलेच होते. तसं मंडईमध्ये एक लोखंडी सामानाचा एक गाळा होता आणि खुद्द मंडईमध्ये कांदा बटाट्याचे 1-2 गाळे होते. तरीसुद्धा त्या वयामध्ये त्यांना ते होत नव्हतं. मदत करायचो आम्ही सगळे, परंतु एकंदर सर्वांनी काम केल्याशिवाय काही पोट भरत नव्हतं. महिन्याचा जो सगळा जमा खर्च आहे तो जर पुरा पडायचा असेल तर सर्वांना काम मात्र करावं लागत होतं. पण तुमचं हे एकूण कुटुंब किती लोकांचं? मी नेहमी सांगत असतो की बाबा, आई वडील सोडून क्रिकेटची टीम होती भावंडांची, भाऊ बहीण मिळून आम्ही 11 होतो. तर अशा सगळ्या संमिश्र वस्तीमध्ये तुमचं बालपण गेलं. पण त्याही आधी निळू हो,
तुमचं काही बालपण हा मध्य प्रदेशात गेलेलं आहे. हो. आता तिकडे कसे काय पोहोचलात एकदम? काय असायचं, घरामध्ये मुलं जास्त असल्यामुळं थोडा जाणता मुलगा झाला रे की शिक्षणासाठी आमच्या चुलत्याकडे पाठवायचे. बर. चुलते त्यावेळेला इटारसी नागपूर लाईनवर स्टेशन मास्तर म्हणून काम करत बर. होते. एकीकडे घरी ही परिस्थिती आणि तिकडं मात्र बांगला बिंगला होता आणि मुलांचं शिक्षण चांगलं व्हायचं तिकडं, कारण चुलत्यानं त्यापर्यंत मूल बाळ काही नव्हतं. मग ते आवर्जून आम्हा लोकांना तिथं न्यायचे, साधारण 3री-4थी पर्यंत शिकवायचे आणि मग पुणे हे शिक्षणाचं चांगलं केंद्र म्हणून इकडे यायचं. अशी ती तुमचं किती वर्षापर्यंत? 3री पर्यंत माझं शिक्षण सगळं तिकडे झालं. तुम्ही तिकडून इकडे आलात, पुन्हा पुण्यात आलात. हो. आणि मग शालेय शिक्षण सगळं शिवाजी मराठा हायस्कूल, बाबूराव जगतापांची शाळा त्यांनी स्थापन केली होती. आणि आमचे त्यावेळेचे समवयस्क म्हणजे बाबा आढाव, बर, भाई वैद्य, त्यानंतर शिवाजी जवळकर म्हणजे दिनकरराव जवळकरांची चिरंजीव, मधुकर निरफराके, ही सगळी मंडळी त्यावेळेला शाळेत होती. आता आमचे शिक्षक सांगितले ते आश्चर्य वाटलं तुला. उत्तमराव पाटील म्हणजे पुढे जे भाजपचे खासदार झाले, त्यानंतर कृष्णराव धुळप, वा, शांताबाई शेळके. शांताबाई तुम्हाला? मला मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर मानकर नावाचे एक होते. तर ही सगळी मंडळी होती. आणि बाबूराव जगताप, त्यानंतर मारुतराव कारले, की ज्यांची गणिताची पुस्तकं होती. मला आठवते चांगलं अगदी की वर्गामधला जो सगळ्यात विद्यार्थी, ताशे विद्यार्थी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा 1 तास ही मंडळी थांबवायची आणि कसली फी न घेता तासभर ती आम्हाला कुठल्या कुठल्या विषयामध्ये कच्चा आहे त्या शिक्षण मिळायचं. म्हणजे अतिशय मायानं. तुमचे एक इतिहासाचे शिक्षक होते ना, की ज्यांनी सगळी तुमची दृष्टीच म्हणजे इतिहास म्हणजे केवळ सनावळी नाहीत, तर त्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन काही बघितलं पाहिजे असे एक शिक्षक पवार नावाचे. बर. मग त्यांचं काही विशेष? त्यांचा विशेष हेच होता की बहुजनांचं शोषण होते ते जातीच्या वर्णाच्यामुळं होतं आणि त्यामुळं बहुजनांनी आपली सत्ता काबीज केली पाहिजे, आपण सत्तेवर मान ठोकली पाहिजे, असं त्यांचं त्यावेळेस मत होतं. पण याच वेळेला काही नाटक, सिनेमा, तमाशा? खरं मी ते तमाशा खूप ज्या ठिकाणी राहत होतो हा गावठाण भागच. तिथे एक नवलोबाचं मंदिर होतं आणि त्याचा दरवर्षी एक त्याची जत्रा असायची आणि त्या जत्रेमध्ये ही सगळी तमाशाची मंडळी यायची. रात्री 10ला सुरू झालेला तमाशा दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता संपायचा. फळ उभारायचा. हा. तर ते तमाशे आम्ही पाहिलेले होते. त्यामुळे आम्हालाही वाटायचं आपण काहीतरी असलं करावं. पण त्या तमाशातली कथानकं कोणती असायची? आणि पौराणिक असायची. बर. आणि विनोदी खूप असायची. पण त्यातल्या सोंगाड्यानं तुम्हाला खूप झपाटून? हो. कुसगावकर हा जो सोंगाड्या होता, किसन कुसगावकर, हा अतिशय उत्तम सोंगाड्या होता. आणि तो ऍक्टिंग बिक्टिंग फार करायचा नाही. जे काही चाललंय स्टेजवर त्याच्या बाजूला डाव्या हाताला कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असायचा, व्हिडिओ ओढत असायचा आणि त्या सगळ्या घडलेल्या घटनांवर काहीतरी भाष्य करत असायचं. ते भाष्य ऐकण्याकरता खरं म्हणजे लोक जमलेले असायचे. 10,000-10,000चा जमाव किशा काय बोलतो याच्याकडे लक्ष असायचं. छोटा निळू फुले पण असा भारावून गेलेला. हो, निश्चित त्या काळामध्ये प्रभाव टाकला. म्हणजे मीच असं नाही, पण नंतर जेव्हा गप्पा मारताना व्यंकटेश माडगूळकरांशी बोललो तर तात्या मला म्हणाले की त्या माणसाने, मला असं वाटतं की हा चार्ली चॅप्लिनच्या तोडीचा नट आहे, असं तेव्हा तात्या म्हणाले. मला आठवतं की इतकी माणसं होती पण माध्यमांना त्यांचं फारसं कौतुक नव्हतं. म्हणजे का असा घडला असेल कोणाच ठाऊक. पण दत्तोबा तांबे, शिरोलीकर, किशा कुसगावकर ही मंडळी अफलातून. निळूभाऊ, याच काळामध्ये तुमचा राष्ट्रसेवा दल या संघटनेशी संबंध आला. हो, बरोबर आहे. हो, अगदी. पण हा संबंध कसा काय जुळला? खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही कळत नव्हतं. भाऊ स्वातंत्र्य चळवळीत होता, त्याकरता तो जेलमध्येही गेला होता. परंतु आम्ही पहिल्यांदा संघात जात होतो. आमचा जो ग्रुप होता. काय सांगताय? हो. तर संघामध्ये एक विठोबाचे ते मंदिराच्या पाठीमागे एक छोटंसं पटांगण होतं, त्याच्यामध्ये ती शाखा भरली जायची. आम्ही सगळे मंडळी आपल्याला खेळायला तिथं मिळेल म्हणून तिथं गेलो.
झाली एकदा अशी गोष्ट की माझा जो मी मगाशी इब्राहिम म्हणून उल्लेख केला होता ना, तर आम्ही तिथं गेलो, 2 दिवस तिथं खेळलो. त्यानंतर त्यांनी एकेकाची नावं बिवं विचारायला सुरुवात केली आणि त्याला विचारलं, तू कोण? तो म्हणाला, मी येबू, म्हणजे इब्राहिम. बरं बरं. आणि नंतर आम्हाला सांगितलं की त्याला नका आणू, तुम्ही त्याला आणायचं नाही. तर आमच्यातलंच एक आमचा संगडी इथं नाही म्हटल्यानंतर आम्ही ते सोडूनच दिलं, ती शाखा सोडून दिली. योगायोग असा की त्यावेळेला आप्पा महादेव आणि लालजी कुलकर्णी यांनीच खड्डा पटांगण शाखेवर त्यावेळेला सेवादलाची शाखा सुरू केली. तर आमच्या बिलकुल ते सांगितलं की अरे तिकडेही असं काहीतरी झालेलं आहे, तिथं खेळायला मिळतं. तर आम्ही तिकडे गेलो. तिथं मात्र त्यांनी सांगितलं की सगळ्यांना घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये इबोलाही घेतलं. त्यानंतर आव्हाड नावाचा आमचा एक ख्रिश्चन मित्र होता, त्याला सर्व मिळून आम्ही तिथं. तुम्ही तिथं रमलात? हो. नाही, पहिल्यांदा ते नंतर लक्षात आलं की या मंडळींच्यामध्ये राहणं आणि माझा भाऊजी चळवळ करतो याचं कुठंतरी एकमेकांची नातं आहे, हे मला जाणवलं. अशा रीतीने तुम्ही सेवादलाकडे वळलात आणि तिथंच पण कायम रुजलात. म्हणजे पुढच्या तुमच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये याचा फार मोठा वाटा आहे, फार मोठा प्रभाव. पण हे सगळं करत असताना नाटकाचं वातावरण तुमच्या शाळेमध्ये कसं होतं? नाही, शाळेत दरवर्षी संमेलन वगैरे व्हायचं वगैरे, त्यात मी कधी भाग घेतला नाही. त्यात नाही फारसं, नाही कधीच नाही घेतलं. एकतर वयामुळे असेल म्हणा किंवा अनुभव नसल्यामुळं म्हणा, की इतर अनेक चांगली माणसे तिथं काम करत असल्यामुळं, एक न्यूनगंडामुळं म्हणा. परंतु मधुकर निरफराके नावाचे नंतर ते नगरसेवक झाले आणि त्यांनी त्या काळामध्ये एक छोटा तमाशा लिहिला होता. बरं. ढोबळच होतं ते सगळे, सावकार आणि कर्ज घेतलेला शेतकरी यांच्या जीवनावर सोचतं ते. तर ते आम्ही बसवलं, मी, तात्या बोराटे, मधुकर निरफराके असं. आणि ते आम्ही सेवा दलाकरता पैसे मिळवण्याकरता आम्ही त्या गणपती उत्सवामध्ये कुठं कुठं आळीतल्या आळी तिकडे तिकडे फिरत होतो. आणि तुला आश्चर्य वाटेल, 5 रुपये 7 रुपये असे ते प्रयोगाचे मिळायचे. तर हे आम्ही सेवा दलाला द्यायचो. पण तुम्ही शाळेतले अगदी पहिल्या बाकावरचे विद्यार्थी होता का मधल्या का अगदी? अगदी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी, विद्यार्थी. मला मराठीच्या दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये रसच वाटत नव्हता. गणित काही नाही. अगदी मला मराठी मात्र मी नवं पुस्तक आणलं की ते मी साधारण 15 दिवसाच्या आत संपून टाकत होते वाचून. आणि शांताबाईसारख्या शिक्षिका मिळाल्या. कधी कधी एखादे शिक्षक विषयाचे कुठल्याही गैरहजर असतील ऑफ तास, तर त्या शांताबाई हमखास ऑफ तासाला यायच्या. आणि मी एखादी फ्रेंच कथा, एखादी इंग्रजी कथा, एखादी चित्रपटाची कथा असं त्या आम्हाला सांगायच्या. आणि त्यानंतर भयानक गोडी लागली त्या गोष्टीची. मग शांताबाई आम्हाला सांगायचे, हे वाचा रे, हा सिनेमा लागला आहे, याचं पुस्तक आधी वाचा, मग सिनेमा बघा. त्या काळामध्ये रोमिओ ज्युलिएटसारखं म्हणा, कितीतरी गॉन विथ द विंड सारखं हे सगळं वगैरे शांताबाईंनी आम्हाला समजून सांगितलं. साधारण मॅट्रिकपर्यंत गेलो मी कसा बसा. मॅट्रिक झालाच नाही? नाही, बिलकुल नाही. म्हणजे परीक्षेलाही बसला नाही? नाही, बिलकुल बसलोच नाही. अगदी सोडूनच दिली होती. आणि उगीच कारण दुसरं काय नव्हतं. भाऊ जेलमध्ये गेलेला, त्यावेळेला सगळं चळवळीचं वातावरण होतं. इकडच्या चिठ्ठ्या पोचव, तिकडे चिठ्ठ्या दे, असं थोडंसं होतं. बुलेटिन्स निघायची. ते एक बुलेटिन माझ्याकडं खरं म्हणजे आत्तापर्यंत होतं की आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सांगलीच्या जेलमधून पळाले, त्याचा उल्लेख असलेलं बुलेटिन माझ्याकडे होतं की वसंत पाटील हा असा पद्धतीने पळाला आणि ती गोळी त्यांच्या खांद्याला कशी लागली होती, असं होतं. तर हे वाटायचं काम आम्ही थोडंसं करायचो. 42ची जी चळवळ त्यावेळी, तेव्हा तुम्ही 7-8 वर्षाचे असे साधारण बघ की आता 11-12 वर्ष म्हणजे कळत होतं, घरातलं वातावरण होतं. हो, घरामध्ये होतं. पण त्याच्यानंतरच्या 2-3 ज्या चळवळी घडल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः, एक म्हणजे पंढरपूरचा मंदिर प्रवेश गुरुजींनी, आणि त्यासाठी संबंध महाराष्ट्र जागवण्याचं कार्य एका कलापथकाने केलं होतं. त्या संबंधी जरा बोला ना. त्यावेळेला कलापथक निघालं होतं. लीलाधर हेगडे आणि माडगूळकरांचे एक बंधू भालचंद्र माडगूळकर, भालू मास्तर, वसंत बापट, त्यानंतर सदानंद वर्दे, या सगळ्या मंडळींनी
गाणी पोवाडे असं म्हणून हा जो विठ्ठल मंदिराचा हरिजनांना प्रवेश मिळावा याच्याकरता ज्या प्रचार सभा झाल्या याच्यामध्ये हे कलापथक पहिल्यांदा निघालं. आणि गुरुजी त्यावेळेला संबंध महाराष्ट्रभर फिरत होते. तर पुण्यामध्ये गुरुजींच्या बरोबर आम्ही स्वयंसेवक होतो. त्यांच्या 2 मोठ्या सभा पुण्यात झाल्या. एक तर काँग्रेस हाऊसला एक झाली आणि एक शनिवारवाड्यापुढे झाली. तर त्या दोन्ही सभांचे स्वयंसेवक म्हणून मी काम करत होतो. म्हणजे अगदी लहान होतो, परंतु गुरुजींना पाहिलं त्या काळामध्ये. आणि अतिशय असा कुचंबलेला, काहीही प्रभाव पडणार नाही अशा स्वरूपाचे त्यांचा तो पोशाख. पण एकदा ते व्यासपीठावर उभे राहिले म्हणजे तासनतास ज्या पद्धतीनं हरिजनांच्या प्रवेशाविषयी ते बोलायचे आणि त्याच्याकरता सारा इतिहास सांगत असत. मी आठवते काँग्रेस हाऊसच्या सभेला गुरुजी बोलायला उठले आणि महर्षी कर्वे डाव्या हाताला त्यांच्या बसलेले होते मागच्या व्यासपीठावरच. त्यांना उजव्या कानाने काही नीट ऐकू येत नव्हतं, म्हणून त्यांनी गुरुजींचं भाषण थांबवलं. ते तिकडे जाऊन बसले आणि डाव्या कानाने नीट ऐकू येतं म्हणून गुरुजींना म्हणाले, आता बोला, आता मला ऐकू येईल जरा. आणि सारखं टाळ्या मारत होते महर्षी कर्वे त्या काळामध्ये. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. हो हो. तर त्यात तुम्ही कसे संयुक्त महाराष्ट्राचं संबंध महाराष्ट्रभर आणि पक्षाचं काम होतं. सेवादलही त्याच्यामध्ये, सेवादलाचं सगळं कलापथक संबंध महाराष्ट्रभर फिरत होतं. तर आमच्याकडे काय करत की पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभा होतील तर तो प्रमुख वक्ता येईपर्यंत, आता आत्रेच जास्त असायचे पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये. आत्र्यांच्या सभा माझ्या कल्पनेप्रमाणे 30-35 सभा झाल्या असतील. त्या प्रत्येक पेठेमध्ये एक, मंडईमध्ये एक आणि जिल्ह्यातल्या प्रमुख गावी एक. तर ते येईपर्यंत जमलेल्या लोकांना काहीतरी थोपून धरण्यासाठी म्हणून सेवादलाच्या कलापथकाने मग गाणी पोवाडे असं करत जायचं. ते आले की आम्हाला हाकलून द्यायचे, चला आता बाहेर, आत्रे आलेत. गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा तुम्ही. हो, मी सत्याग्रह नाही केला, परंतु आम्ही दंडवतांच्या तुकडीमध्ये गेलो आणि तिथपर्यंत तुम्ही जाऊन भेटला होता. हो हो. कसे कसे काय काय म्हणजे बेळगावपर्यंत ट्रेननी गेलो आणि बेळगाव ते सावंतवाडी सगळ्या ST मोरारजीभाईंनी बंद केलेल्या होत्या. मग बेळगाव ते सावंतवाडी असा जवळजवळ 81 मैलाचा प्रवास पायी आंबोली घाटातून आम्ही सगळ्यांनी केला. एवढंच झालं की हिरवे गुरुजी, आम्ही ज्या दिवशी सत्याग्रह करणार होतो, दंडवतांचा दुसऱ्या दिवशी सकाळी सत्याग्रह सुरू होणार होता, त्याच्या रात्री, आदल्या रात्री बातमी आली की हिरवे गुरुजींना गोळी लागून ते झाले. तर असे उगीच हे होऊ नये, ही सगळी तरुण पोरं आहेत, आमचा जथ्था जवळजवळ 40-50 लोकांचा होता, तर असं होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की निवडक लोकांनी सत्याग्रह करावा. त्याच्यामध्ये मग दंडवते वगैरे केले. आम्हा लोकांना सांगितलं तुम्ही मुळीच जायचं नाही, तुम्ही बसून राहायचं. आणि म्हणून आम्ही लोकांनी सत्याग्रह कोणी केलं नाही. ही सगळी मंडळी आम्ही परत आलो. पण अशी तुम्ही एक नोकरीचा उल्लेख केला. हो हो. कोणती नोकरी होती? आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये मी माळी काम केलं. 11 वर्ष माळी काम केलं. बागबगीचा? हो, बागबगीचा. पण त्यासाठी काही पूर्व शिक्षण? हो, मी शिक्षण, त्याचा एक डिप्लोमा इथं माळी कामाचा इथं याला चालतो गणेश खिंडला. तर त्यावेळेला आम्ही पहिले विद्यार्थी त्याचे, नुकताच सुरू झाला होता आणि मी ते शिकलो होतो. पण मग इकडेच जावं असं तुम्हाला काय? नाही, त्याचं कारण घरामध्ये वातावरण होतं, शेती होती, हे करावं आणि शेतीमध्ये थोडंसं काम करावं. माझ्या आजीची शेती होती, जी आजी मी सावित्रीबाई पंजी, खरं ती माझ्या आजीची आई, तर सावित्रीबाईंनी तिला शिकवलंय. हो, त्या काळामध्ये त्याला शिकवलं. हो, सावित्रीबाईंनी. तर तिचं शेत होतं छोटंसं, खंडानी होतं ते, परंतु मग तिथं काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. मग अशी तुम्ही किती 11 वर्ष माळी काम केलं मी त्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. ते जे कॉलेज आज दिसते रेसकोर्सच्या समोर, तर सगळा बाग बगीचा मी केलेला आहे, झाडं बिडं सगळी ती मी लावली आहेत. आणि मग नोकरी सोडण्याचं कारण? नाही, नोकरी सोडायचीच होती, हे ठरलेलं होतं की नोकरी करायची नाही, कुठल्याही परिस्थितीत नोकरी नाही करायची, हे नोकरी लागल्यापासून ठरलेलं होतं. काय सांगताय का? कारण असं, एक तर सेवादलाचं फुल टाईम काम करायचं असं ठरलं होतं.
कलापथकात काम करायचं आणि आपलं व्यवस्थित चाललेलं असे ते. त्यावेळेला सिनेमा नाटक असं काही नव्हतं. मग त्याच मी जरा प्रश्नाकडे येतो की हां. त्या काळात तुम्ही जेव्हा वाढत होतात हो हो, तेव्हा पुण्यातलं सिनेमाचं वातावरण खरोखरच चांगलं होतं. प्रश्नच नाही. म्हणजे प्रभात सिनेमा होता, तिकडं तुमच्या शंकरशेठ रोडला डेक्कन स्टुडिओ, नवयुग स्टुडिओ. नवयुग होता आणि मी माझ्या त्या काळामध्ये मास्टर विनायकांना, मीनाक्षीबाईंना, दामोअण्णांना, साळवींना डोळ्यांनी पाहिलं. आम्ही त्यावेळेला त्या नवयुगच्या पाठीमागे कॅनॉल एक, हो, तिथं पोहायला जायचो आम्ही. तर ही सगळी मंडळी अशी खुर्च्या टाकून चहा वगैरे पीत किंवा इतर काही त्यांची कामं चालू असायची. तर मी या सगळ्यांना जवळून पाहिले. पण निळूभाऊ त्याच वेळेला तुम्ही कॅम्पमध्ये जाऊन सिनेमा बघत होता. हो, सिनेमा पाहत होतो. बेंगाली विशेषतः, हो, हो. इंग्रजी, मराठी तर बघत होताच होता, हिंदी बघत होता, पण ही तुम्हाला चटक कुणी लावली? ही आमिर शेख नावाचा माझा एक मित्र होता, जो आहे. तो आमिर शेख याचं इंग्रजी अतिशय उत्तम होतं. आम्हाला खरोखर काही कळत नव्हतं, पण तो सांगायचा गॉन विथ द विंड लागलेलं आहे, म्हणजे रोनाल्ड कोलमनचे डबल लाईफ लागले. तर ही सगळी चांगली चांगली सिनेमा, हॉलिवूड त्यावेळेला इतकं खराब झालेलं नव्हतं आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा अगदी अभिजात सिनेमे लागत होते. चार्लस लॉटे, त्यानंतर तुमचा चार्लस बोय, त्यानंतर रोनाल्ड कोलमन, कॅथरीन हेपबर्न, स्पेन्सर ट्रॅसी आणि अपघाती मरण पावलेला कमी वयातला जेम्स डीन नावाचा एक होता. ईस्ट ऑफ एडन नावाची त्याची फिल्म होती. हे सगळं आम्हाला त्या आमिर शेखनी चला जायचं आणि मग मध्येच गप्पा मग ते आम्हाला साधारण कथानक काय ते सांगायचं, म्हणजे सिनेमा कळावा म्हणून. चिनी आक्रमणाचा फार्स, हो, नंतर बिनबियाचं झाड, कोणाचा कोणाला वेळ नाही, पुढारी पाहिजे, हे सुरू असतानाच एक थोडंसं मध्ये एक वादळ आलं. हो, म्हणजे समाजवादी पार्टीमध्ये फूट पडली वाराणसीमध्ये. हो. त्याच्यानंतरचा काय इतिहास आहे नेमका? त्यानंतर म्हणजे मी लोहियांनी जो पक्ष काढला होता संयुक्त समाजवादी पक्ष, त्या पक्षामध्ये मधुलिमय, विनायकराव कुलकर्णी, सदाशिव बागायतकर, बाबा आढाव, पन्नालाल, सुराणा भाई, हे सगळी मंडळी तिकडेच SSPकडे गेली, लोहियांच्या पार्टीकडे गेली. आणि मग ते तिथे गेल्यावर करायचं काय, ते एकतर शांती नाईक त्यावेळेला तिथला प्रमुख कार्यकर्ता, झोपडपट्टीतलं सगळं काम करायचं. तिथं मी फुल टायमरच झालो त्यांच्याबरोबर. ते झोपडपट्टीचं काम करायचं, पण ते काम मला कमी वाटायला लागलं की आपण फार थोडा वेळ या कामाकरता देतो. मग पक्षाला पैसे कसे मिळवायचे याकरता ते आंदोलन कलापथक काढलं. कारण नाहीतरी मी सेवा दलामध्ये कलापथक चालवत होतो, तर मग समाजी पक्षाला निधी जमवायचा, तर मग हे एक काम सुरू करूया. मग ते आंदोलन कलापथक सुरू केलं. त्याच्यापूर्वीची माझी एक अशी आठवण आहे हां, की व्यंकटेश माडगुळकरांचं तुमच्यावर जरा विशेष प्रेम हो होतं. हो 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 तर तुम्ही भेटलात की काय निळवार आहे असं. हो हो हो, अगदी अगदी. तर आकाशवाणीवर काहीतरी होळीची पोळी, हा, असा एक त्यांनी लिहिला होता तमाशा. तर त्यात त्यांनी तुम्हाला आवर्जून घेतलेलं हो होतं. हो, अगदी. मग तो जरा सगळा किस्सा सांगा ना. तो किस्सा असा होता की दरवर्षी ते काही ना काहीतरी त्या होळीच्या दिवशी एक तमाशा करायचा. तर त्यावेळी यावेळेला जे होळीचं ते हे बनवलं त्यांनी, होळीची पोळी, तेव्हा मला बोलावलं, चंद्रवार आहे, आपल्याला यावेळेला हे असं असं करायचं आहे. ठीक आहे, करूया. आणि त्यामधले कुठलं तरी, आता नीट आठवत नाही मला, पण ते सगळं साधारण बसवण्याचं कामही मी हे केलं. आणि ते म्हणाले, तुझे कोण कोण आपले कलापथकातली पोरं आहेत ती सगळी आण. त्यात काही थोडीशी थिएटरमधली होती, म्हणजे ह्यांच्याकडे काम करत होती, PDAकडे काम करणारी मंडळी होती. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा दादा कोंडके आला, कारण दादाची खूप इच्छा होती की असं दरवर्षी तुम्ही करता, तर मला एकदा चान्स द्या. तो सगळा विनोदी किस्सा आहे, पण गमतीचा आहे. मग दादाला म्हटलं, तर मी तात्यानं म्हणालो व्यंकटेश माडगुळकरांना, की म्हटलं, तात्या, तो एक मुंबईचा आमचा शाहीर आहे, त्यालाही जरा इच्छा आहे बरं काम करा, आम्ही बोलाव. रामनगरकरण दादा कोंडके त्यावेळेला पहिल्यांदा पुण्यात आले. आणि मग संवादाच्या रिहर्सल चालू होत्या आणि दादा पहिल्यांदा काहीतरी वाक्य बोलला, तर तात्या रेकॉर्डिंग रूममध्ये धावत आले. अरे, त्याला म्हणून बोलू नको, तू नुसतं पेटीवर बस, बोलू नको. कारण त्याचा आवाज दादाचा हा अतिशय ऐकला त्यावेळेला भयंकर, त्यानं सहन होणार. ही आठवण मला खूप आठवते. मला म्हणले, काय कर, कसला आवाज होता,
म्हटलं आता त्याचा आया याच आवाज तो गाणी गातो म्हटलं. आणि त्यानंतर दादा कोंडके अशा पद्धतीने कुठल्या कुठे गेल्या. विशेष म्हणजे दादानीच पुन्हा माडगूळकरांना त्याची एक पटकथा लिहायला, ती जे कुणाचं कुणाला नाही मिळवरची फिल्म केली ना, ती दादानी बहुतेक थोडासा सूड घेण्याचा, की तुम्हाला असं वाटत होतं काय माझा आवाज इतका खराब आहे काय, तर घ्या असं ते असावं. तुम्ही स्वतःचं आंदोलन नावाचं कलापथक काढलं. हो, हो. पण त्यातलं मला एक फार महत्वाचं आठवतंय की मिरासदारांच्या कथेवर हो, बुद्रुक कथा होती बघा. बुद्रुक त्यावर ही त्यांची कथा, आणि त्याच्यावर भलताच फायदा झाला म्हणून आपण ते केलं. अप्रतिम. ते फारच गोड. त्यातला तुम्ही जो भगवानाचा रोल करायचा, हो, हो. तेव्हा तुम्हाला नाव नव्हतं वगैरे म्हणून, पण एक तो अप्रतिम प्रकार सगळा होता. फारच चांगला होता. कारण ज्यांनी त्या काळात पाहिलं ना, ते आवर्जून सांगतात की खूप आवडलेलं होतं. मला वाटतं तुम्हाला जे पुढं जी लोकनाट्य मिळाली, हो, हो, त्याची बीज त्यात होती का? निश्चित. कारण ते अमृत गोऱ्यांनी गोऱ्यांचं कथा आखल्याच्या कांद्याची, आणि त्याच्याही आधी लवंगी मिरची कोल्हापूरची, त्याचं आधीचं नाव होतं दोन बायकांचा दाला, किंवा आणि काहीतरी होतं ते भाई हो, पुरोहित. ते कसं काय आलं तुमच्याकडं? ते असंच आलं खरं म्हणजे. त्या लोकांना एक नाटक काढायचं होतं. मी जिथं समय पक्षाची हे आहे कचेरी होती, त्या पाचोड्या विठोबाच्या जवळ, ती मंडळी आली, मला म्हणले आपल्याला नाटक काढायचं आहे, तुम्ही काम करा, तुम्हीच बसवा, तुमचेच लोक घ्या. आणि ते म्हटलं ठीक आहे. तेव्हा मी ते एकदा शंकर पाटलांनी ते दोन बायका दादला वाचलं होतं आपल्याकडे. त्यावेळेला फारसं कोणाला आवडलंही नव्हतं, पण म्हटलं याच्यामध्ये काहीतरी रिराईट करून वगैरे असं काहीतरी जरा जाम करता येईल असं मला त्यावेळेला वाटलं. आणि मी ते बसवलं होतं. शिंगरू मेले हेलपाटाने असं त्याचं नाव ठेवलं. त्याचे प्रयोगही खूप झाले, परंतु कधी असं थिएटर भरलं नाही त्या काळामध्ये. जेव्हा म्हणते अरुण सरनाईक, उषा, मी असे सगळे आम्ही आलो, त्यानंतर त्याला जो हे आलं लवंगी मिरची कोल्हापूरची. पण त्याच्या आधी मध्यंतरी तुमच्याकडं कथा आखलेच्या कांद्याचे हे आलं नाही. या कथा आखलेच्या कांद्याचं त्यावेळेला लिखाण चालू होतं. आणि आम्ही शंकर पाटलांशी चर्चा वगैरे करत होतो, कसं काय कुणी करावं, कसं करावं, काय ह्याच्यात काय करता येईल अजून. असं मूळ लिखाणामध्ये सुद्धा बरंचसं रिरायटिंग झालं. पण मला अजूनही आठवतं की विच्छा माझी पुरी करा याच्या पहिल्या प्रयोगाची पाटी मी बघितलेली आहे. हो, बरोबर ना. त्यात दादा कोंडके, निळू फुले आणि रामनगरकर ही नावं होती. मग निळू फुले त्यातनं कसं? नाही, मी जाऊ नाही शकलो. मी खरं म्हणजे, कारण मी हे सगळी इथली कामं करत होतो आता, आणि ते जवळजवळ व्यावसायिकच करायची मी करत होते. आणि मला असं वाटत होतं की आपण कसं जावं. तोपर्यंत मी व्यवसाय केलेला नव्हता खरं. सेवा दलात किंवा ते आंदोलन वगैरे हीच कलापथकं चालवत होतो. आणि त्यालाही असं वाटलं असेल एखाद्या वेळेस की तेवढ्याकरता पुण्याहून एक माणूस बोलवायचा वगैरे म्हणूनही असेल, पण का कोणास मी गेलो नाही. कारण त्यावेळेला ते मुळीच चालत नव्हतं. खरंच चालतच नव्हतं. बरोबर, चालत नव्हतं, बिलकुल चालत नव्हतं. वसंत सबनी ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये बतावणीत आले त्यावेळेला ते तमाशा चालायला लागला, नाही तर तोपर्यंत कथा आखलेच्या कांद्याचा पहिला प्रयोग सांगलीला झाला. तो एक अनुभव फार मोठा विलक्षण आहे. तो म्हणजे आम्ही जसं पाटलांनी लिहिलं तसा आम्ही तो प्रयोग करत होतो, आणि तो प्रयोग काही केल्या रंगत नव्हता. हळूहळू मला असं वाटलं की बहुतेक हे उधळून लावणार आपल्याला, म्हणून मी कसा बसा आटोपतो तो घेतला. पण आम्ही सगळे अस्वस्थ होतो. बबनराव काळे होते, रामनगरकर होते, लीलाबाई आणि मी, सुहासिनी होती देशपांडे. आम्ही सगळ्यांनी विचार केला काय करावं याच्यावर. तर मग असा विचार केला की नाही, आज झोपायचं नाही. कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरचा दुसऱ्या दिवशी प्रयोग होता. आम्ही सगळेजण रात्रभर ते रिराईट करत बसलो. ह्यात जरा गंमत आली पाहिजे, हे लोकांना आवडलं पाहिजे, असं करून मग त्याच्यामध्ये जे फेरबदल केले त्याच्यात तालमी दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला 1-2-3 तास झोपायला सांगितलं. आणि सगळेजण कोल्हापूरच्या पॅलेस याला गेलो, केशवराव भोसले रंगमंदिरात. आणि तिथं 2 तालमी केल्या. आणि रात्री जो प्रयोग झाला तो भयंकर अफलातून झाला. काशीनाथ घाणेकर त्या प्रयोगाला होता. अरे म्हणलं काय निरोळच आहे बाबा,
मला अजूनही आठवतंय की डॉक्टर लागू आफ्रिकेहून आलेले होते हा 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 आणि संध्याकाळचा भरतनाट्य मंदिरचा कथा आकलेच्या कांद्याचा प्रयोग बघून ते इतके बेहद खुश झाले होते. म्हणजे ते सगळ्यांनी खुश होण्यासारखाच हा, तो प्रकार होता. प्रयोग चांगला. आणि अशा रीतीने तुमचा लोकनाट्याचा असा प्रवास सुरू झाला. अगदी पण ह्याच गडबडीत हा. नेमका तुमच्याकडे सिनेमा सिनेमा आला. त्याचं कारण एवढंच की त्यामुळे थोडंसं अमृतरावांचं गोऱ्यांचं त्यांनी एकदा नेमाडे निगो नेमाडे निर्माते आणि अनंतराव माने यांना ते नाटक बघायला बोलवलं, म्हणजे कथाकलेचे काढते. त्या तिसऱ्या अंकामधला जो पुढारी आहे अशा स्वरूपाचं काम त्या एक गाव 12 भानगडी त्या तुम्ही कराल का असं मला अगदी हे झाल्याबरोबर विचारलं त्यांनी. म्हटलं मला तर काही चित्रपटाचा अनुभव नाही, तुम्ही सांगाल तसं मी करीन. तर म्हणाले ठीक आहे, कराल ना तुम्ही. त्यावेळी मला संबंध चित्रपटाचे 500 रुपये मानधन मिळालं होतं. मी तयार झालो. गंमत अशी, मी ज्यावेळेला कोल्हापूरला गेलो त्यावेळेला माझ्या कोणी लक्षच द्यायला तयार नाही, कारण त्यांनी त्याच वेळेला एक ड्रायव्हर कुणीतरी मागवला होता. तर प्रत्येकाला वाटतं की ते ड्रायव्हर आला बसल्या बसू दे त्यांना. आणि मग गोऱ्यांच्यापैकी कोणी परिवारातले लोक गेले, म्हणाले तो आला येतो, तुम्ही त्याला बोललो. कोण म्हणून? ते निळू फुले म्हणून कोणतरी. अरे बोला बोला त्याला बाहेर म्हणून मला आत मानायच्या समोर नेलं. असाचा अनुभव. पण कॅमेराला सुरुवातीला फेस करताना पहिला shot हां, देताना मला मी तसा गडबडलेलाच माणूस होतो. मला काही कळतच नव्हतं आपण लाईट कशी घ्यायची, काय करायचं. थोडं गडबडलेलं होतं मी. चांगलाच पण मग केव्हा सरावलात? साधारण एक 5-7 दिवस झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही तसं काय फार अवघड किंवा सिनेमा करता काही विशेष करावं लागतं असं नाही. उलट ओरडावं कमी लागतंय आणि फार आपण लाऊड करण्याची गरज लाऊड नाहीये. करण्याची काही गरज हे मला नाही. वाटतं सगळं तुम्ही जे बंगाली सिनेमा वगैरे बघितलेत ना, कोणा ठाऊक ते तसंही नकळत असं. तुमचं शिक्षण घडत हो, होतं. हो, हो. आणि एक गाव 12 भानगडीनंतर तुमचा झेले अंडा इतका निळू भाऊ, तुम्हाला सांगतो हो. कोल्हापुरात तेव्हा रिक्षा निघाल्या होत्या हो, झेले अंडा नावाच्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही मागं वळून बघितलंच हो, नाही. अगदी अगदी. एका मागून एक सिनेमे येत हो. होते, चित्रपट येत होते, नाटकं येत होती, लोकनाट्य येत होती. अगदी म्हणजे तुम्ही उसंतच घेतली नाही. अगदी अगदी खरं आहे ते. म्हणजे मला अजून आठवतंय की मुक्कामपूर ढेबेवाडी, हो, ते एक चांगली फिल्म होती. आणि बाबा त्याचं पाटकर. शूटिंग पण मी बघितलेलं आहे. पण तेव्हा तुम्ही सतत असे कॅमेरा शेजारी बसून असायचा, तुमचा सीन असो अथवा नसो. याचं कारण काय होतं? नाही, दुसरं काही नाही, शिकण्याचाच भाग होता तो. की माणूस कसं, चंद्रकांतजी मांढरे होते त्या, बरोबर. तर ही मंडळी कशी काम करतात, त्यांच्यामधली सहजता, कॅमेरासमोर वागण्याची त्यांची पद्धत, बोलणं चालणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याचं. लाईट कसं घ्यायचा, पॉझेस किती याने बोलायचं, कारण त्यावेळेला डबिंग भानगड नव्हती, डायरेक्टच तुमचे संवाद रेकॉर्ड केले जायचे. तर मग ह्या सगळ्या करता ते एक शिक्षणच होतं. आणि मला नेहमी बरं वाटायचं ते सगळं, अँगल कसा लावला आहे, लाईटिंग कसं केलं आहे. हे करत असताना एकदम तुमच्याकडे, म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही आता इथं अडकून पडताय ग्रामीणमध्ये. सखाराम बाइंडर तुमच्याकडे आले. हो हो. त्याचं कारण? त्याचं कारण असं की इतर लोकांनी नाकारलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सखारामचं जे वर्णन आहे ते वर्णन आहे सरळ काशीनाथचं वर्णन आहे, घाणेकर. काशीनाथनं ते नाटक करायला नाकारलं. माझी कल्पना आहे की ते कमलाकर सारंगने डॉक्टर लागूनही विचारलं होतं, तेव्हा लागूंनी ते नाकारलं. शेवटी सुलभा म्हणाली, कारण सुलभानी माझे तमाशे पाहिलेले होते सगळे कथा ऐकल्याचे कांदे. सुलभा सारंगला म्हणाले, खरं सांगू का, तुम्ही कुणाकडे जाऊ नको, तू निळूला घे, फक्त त्याला त्या सगळा लहेजा ग्रामीण आहे, त्याला हे जे सखाराम नीटपणे जरा भाषा शिकवली पाहिजे त्याला. आणि मी गेलो, मला म्हणलं करशील का काम. तर ते त्यावेळेस वादळच, ते नाटकच वादळ होतं पहिले. ते वाचलं वगैरे, मला आवडली ती भूमिका वगैरे. पण म्हटलं बा, मी कोरी पाटी घेऊन आलेलो आहे, सारंग तू मला शिकवायचं आहे. आणि खरोखर सारंगने हा काय माणूस आहे सखाराम बाइंडर नावाचा. कारण मला 3-4 तालमीमध्ये लक्षात येईना काय माणूस आहे हा. मला नेहमी वाटायचं ही कसली माणसं झाली, कसले घाणघाण बोलतोय हा, असं वाटायचं.
तर त्या पाठीमागं त्याच्या जीवनाचं एक तत्वज्ञान आहे की मी माझ्या पद्धतीनं जगेन, कुणी हस्तक्षेप केलेला मला चालणार नाही. आणि बाकी स्त्रीविषयीची त्याची मतं आहे, समाजाविषयी आहेत, देवाविषयी आहेत, जगण्याविषयीची आहेत. हा सगळा सखाराम नीटपणे समजून घेतल्यानंतर मग त्याची गंमत यायला लागली. त्याच्यानंतर तुम्ही फार वेगवेगळ्या प्रकारची नाटके केलीत. हो म्हणजे बेबी केलं. हो, मी जेवढ्या भूमिका केल्या इतक्या नाटकातल्या, त्यातली राघवची भूमिका माझी आवडती भूमिका होती. त्याचं कारण असं होतं की त्या भूमिकेला खूप पदर आहे. बर. एक गुंडा माणूस आहे आणि बहिणीकरता काय सर्वस्व देणारा माणूस आहे. ज्या झोपडपट्टीत तो राहत असतो तिथल्या दादाशी तो झगडतो आणि बहिणीसाठी तो त्या दादांशी झगडल्यामुळं पोलीस संगनमतानं त्या दादाशी संगनमत करून त्याला जेलमध्ये घालतात. जेलमधून तो वेड्याच्या इस्पितळात जातो आणि तिथून आल्यानंतर त्या लक्षात येतं की आपण ज्या बहिणीसाठी ज्या माणसाशी लढलो त्याचीच ही रखेल झालेली आहे. त्याचा धक्का बसल्यानंतर अशा अनेक शेड त्या भूमिकेला आहेत. तो कधी कधी वेडा असताना आपल्या बहिणीशी बोलतो. मला आठवतं की जवळजवळ मी 80 प्रयोग त्याचे केले. एकही प्रयोग असा गेला नाही की ज्या दिवशी लालन रडली नाही. ते माझे सगळे तिच्याशी जो संवाद चालू होता त्याच्यावर ढसढसा लालन रडायची. ती म्हणाली मला आवरायचंच नाही. ते सगळं ते संवाद असे होते. एक तर तेंडुलकरांनी संवाद फार गोड लिहिले होते. दुसरी त्या नाटकाबद्दलची आठवण म्हणजे हिंदीमध्ये ते सत्यदेव दुबेनं बसवलं होतं आणि राघवचं काम नासिरुद्दीन शाह करत होता. एकदा तो असा शिवाजी मंदिरच्या सकाळी 10च्या प्रयोगाला आला. नाटक पूर्ण व्हायचं तो भयंकर असा भारावलेला होता. आत आला आणि मला म्हणाला भाऊ आत्ता मला कळलं की राघवची पाळमुळं काय, त्याचे रूट्स काय ते मला आता कळलं. आता मी उद्यापासून कसा प्रयोग करतो बघ येऊन. तर हे त्यांनी दिलेलं एक शाबासकी. त्याच्यानंतर आला आणीबाणीचा काळ. हो. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे आलं नाटक सूर्यास्त. हा, दळवींचं नाटक. दळवींचं नाटक. हो हो. आणि तोपर्यंत तुमची कशी छानपैकी पुढाऱ्याची इमेज तयार झालेली होती. अगदी खरं. आणि प्रेक्षक तुमच्याकडे त्याच दृष्टिकोनातून असे बघत होते. पण तुम्ही त्या आप्पाजीची भूमिका करून सगळ्यांना फार उलटं पालटं करून टाकलं होतं. मग हा आप्पाजी कसा काय? खरं सांगायचं म्हणजे अण्णासाहेब सहस्रबुद्धे, भाऊ रानडे ही सगळी मंडळी इतकी जवळून पाहिल्यामुळं मी तर नेहमी मुलाखतीत कुठेही हेच सांगतो की बाबा आप्पाजी तू इतका चांगला कसा केला असं अगदी दळवीच हो मला म्हणतात. अहो म्हटलं दळवी तुम्हाला आठवत नाही कारण दळवी जेवण दळवी पुन्हा सेवा दलायचे. म्हटलं भाऊंना आठवा म्हणजे तुमच्या लक्षात. अरे म्हटलं खरंच की मी केवळ भाऊंची नक्कल करत होतो. आणि एकदा गंमत अशी झाली, ही नक्कल करत असताना कोल्हापूरला कोणीतरी भाऊंच्या कानावर गेलं आणि ते कोरगावकरांच्याकडे उतरले होते. एक दिवशी नाटक बघायला आले आणि नाटक बघून गेले. मला फोनवरून म्हणतात हे बघ मी तुझ्यासारखा असा पाठीत वाकत नाही आहे, तेवढं जरा वाकू नकोस. असं झालं ते म्हणत. तुम्ही त्याचं छानपैकी कलम केलं. हो, कलम केलं. या सगळ्या कॅरेक्टर्स तुम्ही हो हो रक्तात होत्याच त्या प्रोजेक्ट केल्यात. पण तुम्ही त्यात जे तुरुतुरू चालायचात, नंतर मधनच एक टाळी वाजवायचा, एक असा मिस्किलपणे फोन करायचा, इथपासून ते खून करण्यापर्यंत असा सगळा तुम्ही त्या नाटकामध्ये त्या म्हाताऱ्याचा प्रवास रंगवलेला आहे. ते फार विलक्षण असं होतं आणि प्रेक्षक त्यामुळे सुखावलेले होते की निळूभाऊंची इमेज छानपैकी बदललेली आहे. ती एक भूमिका अप्रतिमच अशी होती. प्रश्नच नाही. आणि दळवी जरा साशंक्य होते. मला आठवत आहे दळवी साशंक म्हणजे मला फक्त 3च दिवस मिळाले होते रिहर्सल करता. पण त्याच्या अगोदर मी जिथे इथं शूटिंगला जात होतो तिथं सारंग सगळा नकाशा काढून मला तुझी मुवमेंट कशी, या वाक्याला कुठं जाणार आहे काय हे सगळं लिहून दिलेलं. म्हणजे ब्ल्यूप्रिंट तयार होता. ब्ल्यूप्रिंट तयार होत. आणि जेव्हा 3च दिवस मिळाले तेव्हा दळवी येऊन बसायचे हॉलमध्ये रिहर्सलच्या आणि ते काही केल्या सारंगला परवानगी देत नव्हते. जी नाटकाची पहिल्या प्रयोगाची तारीख ठरली होती त्याला कधी म्हणलं ना माझी हिंमत होत नाही, तू करू नकोस, त्याला अजून एक 7-8 दिवस रिहर्सल दे आणि मग कर. मी फक्त त्यांना एवढं सांगितलं की दळवी चिंता मुळीच करू नका, मी हे उत्तम करून दाखवेन. वा.
एवढं मला पूर्ण आत्मविश्वास होता, कारण काय ते हातात आलं होतं सगळं. आता माझी संवाद पाठ करणे एवढंच माझ्या महत्वाचं भाग शिल्लक होता. पहिला प्रयोग पाहिला, ते काय समोर बसायला तयार नव्हते. ते सारखे या विंगमधून त्या विंगमध्ये ते असं करत हिंडत होते. आणि प्रयोग संपला आणि अशा कडकडून टाळ्या पडल्या. तेव्हा दळून राहवलं नाही. अगदी असे माझ्या खांद्यावर हात देऊन काही न बोलता नुसतं खांदा दावत राहिलं. सामनाच कसा तुमच्याकडे आला? मला असं वाटतं की ज्या माणसाने अशा स्वरूपाचं पिक्चर करायचं ठरलं होतं, म्हणजे राजकीयच नव्हे तर कोण असावं, दिग्दर्शक जब्बार पटेल असावेत, लेखक तेंडुलकर असावेत आणि दोन व्यक्तींमधला सामना असावा, त्याच्यामध्ये एक निळू असावा आणि एक डॉक्टर लागू असावेत, असं ठरवून ही मंडळी तेंडुलकरांच्याकडे गेली की लिहा नाटक, याच्यावर काय लिहायचं, फिल्म लिहायची, तुम्ही बेता. आणि मला असं वाटलं की ते बेकेटवर बेतलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटामध्ये पहिली राजकीय फिल्म ही आहे असं जेव्हा समीक्षक म्हणायला लागले, इव्हन शशी कपूर जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा म्हणाला की पॉलिटिकल फिल्म आम्ही थोड्याफार अशा इकडे तिकडे केलेल्या आहेत, पण मराठीतली खरीखुरी पॉलिटिकल फिल्म आहे म्हणा. ते माझ्याकडं कसं आलं, ते हे असं ठरवूनच आलेलं आहे. आणि उलट लोकांना भीती वाटत होती की याच्यामध्ये डॉक्टरांचा रोल आहे हा कुठंतरी असा सरपास करून जाईल. म्हटलं बेकेट नाटक असो, बेकेट फिल्म असो, यामध्ये भाव खाऊन तोच गेलेला आहे, राहताच भाव खाऊन जातो. तसं म्हटलं तुम्ही काही म्हणा, शेवटी मीच भाव खाऊन जाणार आहे. त्याच्यानंतरचा मला एक अतिशय तुमचा आवडलेला चित्रपट म्हणजे तुमचा तो हातगाडीवाला जो आहे. काय अनुभव तुम्ही काम केलंय, चोरीचा मामला. म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्हाला आश्चर्य वाटतं की आमच्या इतक्या जवळचा माणूस इतक्या उंचीचं काम, म्हणजे हा माणूस तुम्हाला कुठं भेटला? म्हणजे असं वाटतं की हा नाना पेठेतला, भवानी पेठेतला हा हातगाडीवालाच आणून उभा केलाय सेट. बाबांच्या आपण नाही म्हटलं तरी या चळवळीमध्ये असायचो, त्यातलीच माणसं ही सरळ सरळ, त्यामुळे काही अवघड वाटलं नाही. आणि बाबासाहेबांनी फत्तेदार त्यांनी खूप श्रम घेतल्या. ह्या सीन करता बाबासाहेबांनी खूप विचार केला होता. आणखी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे पिंजरा. हा, तो कसा तुमच्याकडे आला होता? नाही, तो तर मला असं वाटतं की ती भूमिका मीच करावी असं ठरवून गेलो होतं. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त हिरो कोण याच्याबद्दल चर्चा होती, वाद, पण बाकी भूमिका ठरल्या होत्या. म्हणजे माझीच भूमिका असं ते लिहूनच ठेवलं होतं. अग चटक चांदणे चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, दशे चांदणे चमचम नदी. आवदाजी बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आवदाजी बा गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आणखी एक तुमचा सिनेमा मला फार आवडलेला, शापित. शापित मधला तुम्ही जो दलित म्हातारा उभा केला, ते कुठलं, म्हणजे हे कुठलं येतं? पण तुम्ही जर रिपब्लिकन पार्टीची आताची पिढी, त्याच्या अगोदरची पिढी पाहिली, आंबेडकरांची अनुयायी, तो ही असलीच माणसं होती, अतिशय निष्ठावान. ते अडाणी असतील, त्यांना नीट अर्थशास्त्र, राज्यशास्त्र नीट कळत नसेल, पण या चळवळीचं महत्त्व त्यांना पूर्ण, त्यामुळं त्यांची इतकी निष्ठावान माणसं मी बघत होतो. थोडंसं आपला हिंदीकडे का प्रवास कसा काय झाला? पण हिंदीकडे म्हणजे आता ते जसजशी इकडची कीर्ती वाढत गेली तशी त्यांना एक माणूस हवा असतो महाराष्ट्रातला, कारण चित्रपट विकायला डिस्ट्रीब्युटरला ते एक महत्त्वाचं असतं ना, की महाराष्ट्रातला एक माणूस आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये चित्रपट खपवणं त्यांना सोयीचं जातं. तसं मला पहिल्यांदा खरं छोटी छोटी भूमिका अशा केलेल्या यायच्या. त्यातलं पहिलं पिक्चर म्हणजे माझं ते मुठ्ठीवर चावल नावाची फिल्म होती. त्यानंतर माझ्याकडे ज्या फिल्म आल्या त्यामध्ये मात्र चांगल्या फिल्म आल्या. हां, त्यामध्ये जसं सारांश आलं महेश भट्टांचं, तसं बालचंद्रजींचं जरासी जिंदगी आलं, त्यानंतर चोप्रा साहेबांचं मशाल केलं मी. तर ही चांगल्या फिल्म काही आल्या.
संजीव कुमार तुमच्यावर खूप खुश हा, असायचा. ती एक फिल्म होती हो. आणि संजीव कुमार त्यावेळेला म्हणजे लोक सांगायचे की अरे तुझ्या त्याच्यावर एक सीन केला होता शेवटी तो मध्येच हे झाल्यामुळं वारल्यामुळं त्याचं काम पुढं शत्रुघ्ननी केलं आणि ती फिल्म पुरी केली. पण संजीव भयंकर खुश असायचा. एक तर ते मराठी थिएटरविषयी या मंडळींना खूप प्रेम असते. मी बघितले एकच की बरेचसे हिरो आपल्याला का थोडे दचकून असायचे की हे साली मराठी थिएटरची माणसं आहेत बरं का, हे काय करतील कधी काही नेम नाही अशी त्याला एक थोडीशी हे असायची. अमिताभपासून ही सगळी मंडळी खूप, शशी, अमिताभ, कमल, या सगळ्या मंडळींना माहीत होतं की हे स्टेजकडून आलेले लोक आहेत. तेव्हा स्टेजविषयी एक मराठी स्टेजविषयी हिंदी फिल्मवाल्यांच्यामध्ये एक दरार आहे. सिंहासन, जैत रे जैत हो आणि शेवटचा एक होता विदूषक सामना. हो हो तर सिंहासनची पुन्हा भूमिका अगदी तुमची वेगळी. हो नाही ते तर मग जब्बारने ठरवलं असावं की आता हे पुरे झाले तर पुढारी पुढारी पुढारी. आणि ती भूमिका मला खूप मजेशीर वाटली. मला आवडली ती भूमिका. जब्बारने केलंय, फार चांगलं केलं. नाहीतर मी पुन्हा त्यातला कुठलाही एक पुढारी करू शकलो असतो. डॉक्टर लोही यांच्यावर या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर विलक्षण प्रभाव आहे. याचं कारण काय? कारण त्या आजूबाजूची मंडळी समाजवादी होतीच, पण लोहिया म्हटलं की तुम्ही थोडेसे. नाही, त्याची कारणं असं होती की हिंदू मुस्लिम संबंध, जातींचे संबंध, प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, देशातल्या पाणी प्रश्नाविषयी 40 वर्षापूर्वी या माणसांनी जे सांगितलं ते आज घडतंय. ते असं म्हणत होते की आज जे पाकिस्तानच्या मुस्लिम लीगचे मंडळी इथं हिंदुस्थानात आली, हे 40 वर्षापूर्वी लोहिया म्हणत होते की एक दिवस या देशामधला लोकशाहीवर धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी जो विचार आहे, हा विचार एक दिवस पाकिस्तानच्या सर्वसामान्य माणसाला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी फाळणी किंवा आत्ताचं जे काही आहे सीमा, या केवळ राजकीय म्हणून राहतील. माणसं एकमेकांच्या फार जवळ येतील. आणि बघतो तू 25 वर्षांनी ते घडलेलं दिसतं. लोहिया अतिशय मुलगामी विचार करत असत. ते म्हणायचे की आता पिछडे 100 में 60, या देशाच्या राजकारणामध्ये जे जे पिछडे आहेत, खालचे जातीचे आहेत, तळागाळातले लोक आहेत, 100 60 लोकांना आपण या पद्धतीनं शिकून आता व्यासपीठाकडे आणलं पाहिजे. तर या देशामध्ये अखंड राहण्याचे जी काही महत्त्वाचे विचार आहेत तो टिकून राहील. आणि मलाही वाटलं की फार महत्त्वाच्या गोष्टी हा माणूस सांगत. हा तुमचा पाया भक्कम असल्यामुळं तुमच्या या जीवनात असे वेगवेगळे धुमारे फुटलेत का? हे कसं की कलाकार म्हणून नुसतं तुमचं जीवन नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या चळवळीमध्ये सुद्धा अजूनही भाग घेत आहात. आता विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा समाजाकरता जी मंडळी अहोरात्र काम करतायत, त्यांच्या घरी निदान काहीच जावं त्याच्याकरता सामाजिक निधी, ही प्रेरणा. आणि सध्या तुमचं काय काय काम चाललेलं आहे या संदर्भात? ते सामाजिक कृत्यांचं थोडंफार करतो. अंधश्रद्धा निर्मूलन, जाती निर्मूलन समिती. तुम्ही कुठल्याही बाबतीत नाही. आता मी प्रकृतीमुळे वगैरे कमी फिरतो. पाणी परिषद आहेत ज्या ठिकाणी दुष्काळी जिल्हे आहेत, मान वगैरे, ह्या सगळं या ठिकाणी ज्या पाणी परिषद झाल्या त्या ठिकाणी मी जातो. निळूभाऊ, तुमच्याकडं कामाची मागणी असून सुद्धा तुम्ही सध्या ते नाकारतात, याचं कारण काय? नाही, मी सांगितलं की ते आता सगळं काम करण्याचा ढाचा, विषय, ह्या सगळ्यामध्ये इतका बदल झालेला आहे की मला असं वाटतं की आता आपण ही योग्य वेळ आहे आपण निवृत्त होण्याची. आता याच्यापासून, कारण आमच्या वेळेला कामाच्या वेळेला सुद्धा अतिशय शिस्तबद्धता असायची. म्हणजे मुंबईचे हिंदीतली कामं सोडा, पण मी मद्रासमध्ये, हैदराबादमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये जे काम केलं ना, त्याच्यामध्ये 9 ते रात्री 9 असं शिस्त असायची, वेळापत्रक असायचं. ते वेळापत्रक असायचं. आणि टेक्निशियन्स आणि दिग्दर्शक आणि कलाकार यांचा एक संमेळ असायचा. तसा आता तो दिसत नाही. आता उलट कसं की प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यापुरतं काम करतोय असं वाटतंय. चर्चा व्हायच्या ना सिनेमाच्या कथेविषयी, तर
सर्व डिपार्टमेंटची मंडळी त्यावेळेला एकत्र कथा असायची. ऐकायला चर्चेला यायची. तर हे सारं आता जमा झालेलं आहे, इतिहास जमा झालेला आहे. इतिहास जमा झालेला आहे. त्यामुळे आता मजा नाही वाटत. असं कधी वाटतं का की आयुष्यातल्या या गोष्टी करायच्या राहूनच गेलेत? नाही, मला नाही वाटतं. एखादी चांगली फिल्म आयुष्यात एकतरी करावी, आपण करावी, डिरेक्ट करावी. आपण सगळा भार करावं, चांगलं करावं. कारण काहीतरी. मध्यंतरी असं मला कळलं होतं की तुम्ही काही दिवस हं. हे सगळा व्याप सोडून एक 5-6 दिवस तुम्ही एकदम धारवाडला गेला होता. हो हो, ते काय नेमकं? नाही, मला एक तर खूप अजूनही संगीताविषयी, विशेषतः शास्त्रीय संगीताविषयी मला खूप ओढ आहे. म्हणजे गंगूबाई हानगड, भीमसेनजी, किशोरी अमोणकर, अशी अनेक मंडळी आहेत, रशीद खान, ह्या सगळ्या मंडळींचं गाणं ऐकलं की मी खूप अस्वस्थ होतो. मला असं वाटतं की ह्याचं व्याकरण समजून घ्यावं. म्हणून मी एकदा गंगूबाईंच्याकडे गेलो. मी आता म्हटलं सगळं सोडून आलोय आणि मला तुम्ही गाणं शिकवायचं. हसले त्या. मला म्हणाले, अरे माझं आता वय झालं, तुला काय शिकव, पण ठीक आहे ये. म्हटलं येईन, कधीतरी येईन मी तुमच्याकडे. आज मी सांगू शकत नाही, पण येणार आहे. आत्ता तुमचा दिवस चांगला गेला, ही तुमच्या काय दिवसाची कल्पना काय? चांगला आजचा दिवस मस्त गेला. एक तर बागेत काम चांगलं व्यवस्थित झालं, त्यानंतर एखादं चांगलं पुस्तक वाचलं, एखादं चांगलं गाणं ऐकलं, एखादा चांगला चित्रपट पाहिला आणि अगदी मित्रांशी काही विषयांवर खुल्लेपणानं गप्पा मारल्या नसते. मला असं वाटतं हा ते दिवस उत्तम गेला. पण तुम्ही ती तुमची जी बागेची ओढ आहे ना, ती सध्या पुरी करतात. हा, मी करतोच आहे. म्हणजे नेमकं काय काय करतात? बी लावण्यापासून ट्रान्सप्लांट करावं लागतात ना काही काही, हे ते सगळं मी खत, माती, खुरपणी, बी टाकणं, त्याची रोपं झाल्यानंतर ती योग्य जागी लावणं, त्याला पाणी देणं, इथपर्यंत मी सगळं करतो. पण तुम्ही एक फॉर्म्युला तयार केलाय ना, काय? म्हणजे दाभोळकरांच्या सांगण्यावर. श्रीपाद दाभोळकरांचं असं म्हणणं होतं की 10 गुंठ्यामध्ये 5 माणसाचं कुटुंब, त्यांचा सगळा खर्च भागला पाहिजे. आणि मग आत्ता मी काम करतो तेव्हा 10 गुंठे आहेत माझ्याकडे. आणि मला असं वाटतं की अगदी योग्य ते म्हणतात, ते अगदी योग्य आहे. तर खरोखर जंगल नाही, पण 2 वेळचं पण जेवण तुमचं 2 वेळचं तर अतिशय आरामशीर आणि समृद्ध पूर्ण आहार ज्याला म्हणता येईल, अशा स्वरूपाचं जेवण तुम्ही त्या 10 गुंठ्यामध्ये करू शकता. संगळू, तुम्ही आता लवकरच 75 मध्ये पदार्पण. म्हणजे त्यानिमित्तानं काही चरित्र, आत्मचरित्र, खरा जीवनामध्ये आलेल्या हिंमत नाही झाली अजून. खरं लिहायची हिंमत झालेली नाही अजून. जेव्हा असं वाटेल की मी खरं लिहू शकेन. नाही, पण काय असतं की नवीन पिढी करता हो, तुम्ही जाताना काहीतरी प्रसाद देऊन जाणं अतिशय मी आवश्यक आहे. सांगितलं नाही की ही सगळी मंडळी जे काम करतायत ना, तरुण मंडळींनी आता चंगळवाद सोडून बाकीच्या सगळ्या, विशेषतः जागतिकरणामुळे जी गुलामी मानसिकता आली आहे ना, ही सगळी सोडून ही नवी मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये जे काम करतायत ना, ते समजून त्यांच्या पाठीशी राहणं. विस्थापितांच्या करता जसं आमचा भारत पाटणकर काम करतो, मेधाताई काम करतो, ह्या असल्या माणसांच्या बरोबर राहण्यामध्ये मला असं वाटतं की आपलं जीवन अधिक प्रगल्भ, अधिक समृद्ध करण्याचा हा मार्ग आहे. तरुण माणसांनी हे केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अशी मंडळी आहेत, म्हणजे असं काही नाही की नाहीच असं नाही. निराशजनक बिलकुल परिस्थिती नाही. अगदी शेकडोनी मुलं ह्यात काम करतात. आम्ही सामाजिक कृतनिधी काढला, ते याच करता काढलं की या मुलांना निदान 2 वेळचं जेवण व्यवस्थित मिळावं. त्यांना निदान असं होऊ नये की बा चालू एवढं सगळं आपण करतो आहोत आणि खायलाच नाही आहे, तर ही मंडळी चळवळीत राहणार नाहीत, म्हणून तर ते केलं. नाही, पण आमची खरं सांगतो म्हणजे आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे की तुम्ही जे जे अनुभव आहेत तुम्ही त्यातला काळा भाग सोडून द्या. नाही, पण तो भाग आहे ना आयुष्यात. बरोबर आहे, जमलं तर लिहा, पण नाही समजा लिहिलं तरी पण जो चांगला भाग आहे की हा प्रवास तुमचा कसा कसा घडत गेला. कारण काय एका क्षणात तुम्ही काही वर आलेले नाही. हा सगळा प्रवास करत करतच तुम्ही या टप्प्यापर्यंत आला. तर या 75च्या निमित्तानं तुम्ही जर ही आमची आणि समस्त मराठी जनतेची अपेक्षा पूर्ण केली तर निळवू म्हणजे खरोखरच या नवीन कलावंतांच्या प्रयत्न करीन. तर तुम्हाला आमच्यातर्फे
रसिकांच्या तर्फे दूरदर्शनतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमचाही पुढचा प्रवास असाच सुखाचा सुखाचा समाधानाचा हो आणि त्यात आम्हालाही सहभागी होण्याची संधी मिळो. अवश्य. धन्यवाद.